विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि याच निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कवठेमहांकाळ तासगाव परिसरामध्ये होते आणि याच ठिकाणी असताना त्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या आर पाटील यांच्यावर टीका देखील केली आणि गंभीर आरोप देखील केला। खरं तर जलसंपदा विभागाच्या संदर्भात जी काही कारवाई झाली त्याला कुठेतरी आर पाटील जबाबदार होते आणि त्यांनी केसानं गळा कापला अशा पद्धतीचं वक्तव्य आज अजितदादांनी केलं आहे। माझ्यासोबत रोहित पाटील आहेत, बोलूयात। काय सांगाल, अजितदादांसारख्या व्यक्तीकडून अशा पद्धतीनं आबांवर टीका कसं बघता या वक्तव्याकडे? तर एकतर 9-9.5 वर्षानंतर आबा गेल्यानंतर अशा पद्धतीची प्रतिक्रिया दादांकडून आलेली आहे। त्यामुळं त्याच्या वेदना सगळ्या कार्यकर्त्यांना आणि घरच्यांना निश्चितपणाने आहेत। पण अशा पद्धतीचं वक्तव्य आज तरी त्याला उत्तर मी काय द्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे। कारण आबा असते तर आबांनी कदाचित या गोष्टीला उत्तर दिलं असतं, पण आज मी उत्तर द्यायचं म्हणलं तर मला सगळा घटनाक्रम तपासावा लागेल। आबा गेले त्यावेळेस मी साधारण 15 वर्षाचा होतो आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची कल्पना असेल किंवा संबंधित आता जे लोक आहेत त्यांनासुद्धा या घटनेचा काही म्हणजे माहिती आहेत अशी काही परिस्थिती नाही। त्यामुळं आज दादांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यात तूर्त दादा ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये एकेकाळी काम केलेलं आहे आणि असं असताना त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची टीका माझ्याकडून होणार नाही। खरं तर आबा गेल्यानंतर अजितदादांनी देखील तुमच्या कुटुंबियांसोबत तीच आत्मीयता जपलेली होती अगदी मागच्या 2 वर्षापर्यंत। मग असं असताना आज हे वक्तव्य येते का? वक्तव्य आलं असेल असं नाही, आता खरं तर आज उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी प्रचारार्थ ते आले होते। प्रचारार्थ आलेले असताना त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। इथं एक गोष्ट मला अशी वाटते की जे उमेदवार समोर उभे आहेत ते गेली 4-4.5 वर्ष कुठल्याही पद्धतीच्या कामाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये गेलेले नाही आहेत। आता आपल्या उमेदवाराला कदाचित लोकांच्या मध्ये पोचवायसाठी सगळ्यात सोपा उपाय काय, तरी असं काहीतरी बोलून कदाचित संजय काकांना घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न ते करतायत। पण मला असं काही वाटत नाही यात काही यश येईल। आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन काम केलंय, लोकांची कामं केलेली आहेत आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे। पण दादा नेहमीच परखड बोलत असतात, त्यांच्या वक्तव्यावरनं ते प्रसिद्ध आहेतच। मात्र आबांच्या बाबतीत असं बोलतील असं वाटलं होतं का आबांच्या ह्या सगळ्या झाल्यानंतर? एकतर आबा गेल्यानंतर 9-9.5 वर्षानंतर हे बोललं नाही पाहिजे होतं असं आम्हाला सर्वांना वाटलं। आम्ही एक गोष्टीचा प्रयत्न म्हणजे निश्चितपणाने वाईट वाटते, बऱ्याच गोष्टी आज दादा बोलले, कुटुंब म्हणून दादांनी आबा गेल्यानंतर जबाबदारी घेतली। आबा गेल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी ठरवण्यामध्ये ते होते आणि ते 100% होते। पण आज ते प्रचाराच्या भाषणामध्ये बोलून दाखवण्या इतपत आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे। पवार कुटुंबाला संपूर्ण आम्हीसुद्धा आमचं कुटुंब समजून आजपर्यंत राहिलो होतो। पार्टी स्प्लिट झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी आबांच्या जडणघडणीमध्ये दिलेलं योगदान लक्षामध्ये घेत आम्ही पवार साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली, त्यात आमचं चुकलं काय? आणि आज आम्ही पवार साहेबांबरोबर राहतोय किंवा राहिलोय या बाबतीत आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे। आम्ही ती भूमिका घेतली, ती ठामपणाने घेतली। पहिल्या दिवसापासून आम्ही त्या भूमिकेवरती ठाम आहे आणि आज अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात असेल तर आबांनी जे कार्य पक्षासाठी केलं त्याचा कुठेतरी अपमान आज झाला असं वाटलं। खरं तर आज दादांनी बोलताना तुमच्यावर देखील टीका करायचा प्रयत्न केला। फक्त भाषणं करून काही होत नाही, विकास करण्यासाठी धमक असावी लागते। एस टी स्टँडच्या परिसरात असलेल्या दुर्गंधीचा आणि एकूणच सगळ्या परिस्थितीचा त्यासाठी त्यांनी दाखला देखील दिला। कुठेतरी अजितदादांकडून ही वक्तव्य अपेक्षित होती। आता जे उमेदवार त्यांच्या व्यासपीठावरती होते तेच 10 वर्ष भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे ते खासदार होते। गेली 8 वर्ष तिथली नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती। आबा गेल्यानंतर अनेक नगरसेवक त्यांनी फोडले आणि तिथली सत्ता ताब्यात घेतली। आता एक विषय असा आहे की त्या व्यासपीठावरची व्यक्ती जर सत्तेत होती, तिथली नगरपालिका त्यांच्या सत्तेच्या अखत्यारीत होती, तर तो प्रश्न कदाचित मला विचारला आहे का त्यांना विचारला आहे हा प्रश्न मला सुद्धा त्या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे याचं उत्तर मी देण्यापेक्षा व्यासपीठावर जी व्यक्ती बसली होती, जे उमेदवार त्यांचे बसले होते त्यांनी दिलं तर फार सोयीस्कर तासगाव कवठेमहांकाळमधल्या लोकांना त्याचं उत्तर मिळेल असं मला वाटतं।
खरं तर आज एकूणच ज्या पद्धतीचं भाषण अजितदादांनी केलं, आबांच्यावर टीका असेल किंवा तुमच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टीका करायचा प्रयत्न झाला, याला येणाऱ्या काळामध्ये उत्तर मिळेल प्रचारसभांना? आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे. दादा ज्येष्ठ आहेत. दादांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे. असं असताना मी दादांच्या बाबतीत काही बोलणं, मुळात दादा महाविकास आघाडीचं सरकार असताना मतदारसंघामध्ये 800-850 कोटीची कामं जी काही आम्ही आणू शकलो, त्यामध्ये दादांचा हात मोठा आहे आणि मी त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. म्हणजे ते आमचे नेते होते आणि असं असताना त्यांच्या बाबतीत मी एकही शब्द काढणार नाही. त्यांनी बोलताना असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलवलं आणि बोलवून दाखवलं की अशा पद्धतीनं RR पाटील यांनी या सगळ्या फाईलवर सही ऑलरेडी केलेली आहे. आता मुळात एक गोष्ट अशी आहे की आबांनी सुद्धा त्या काळामध्ये बाईटमध्ये सांगितलं होतं, अनेक भाषणांमध्ये सांगितलं होतं की त्या खात्याच्या माध्यमातून तेवढा खर्चच झालेला नाही, तर त्याचा भ्रष्टाचार कसा असू शकतो ही दादांची बाजू आबांनी त्या काळामध्ये मांडली होती. तर दुसरा विषय असा आहे की कदाचित असंही ठरलेलं असावं की अशा पद्धतीचा आरोप ज्यावेळेस दादांवरती होतोय त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी व्हावं आणि लोकांच्या समोर खरं यावं म्हणून त्या पद्धतीचे आदेश दिले असावेत. आता ते काय आदेश एकटे आबांच्या निर्णयाने देऊ शकत होते अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळं अशा पद्धतीचा जो आरोप केलेला आहे त्यामध्ये आज तरी आबांच्या पश्चात आबा हयात नसताना मी उत्तर देणं योग्य असं मला वाटत नाही. पाहिलं आपण की रोहित पाटील आपल्यासोबत होते. खरं तर आबांच्या निधनानंतर अगदी कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये देखील अजितदादांनी आमच्यासोबत काम केलं, आम्हाला आधार देण्याचं काम केलं. मात्र अशा परिस्थिती असताना देखील आज त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते कुटुंब म्हणून आम्हाला वेदना देणार आहे, अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं रोहित पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, सांगली, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.